नमस्कार मंडळी, कसे आहात? तर खूप दिवसांचा गॅप झाला आहे. चला आता म्हटलं एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर नवीन काही नाही आहे, काळं मटण बनवते त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मसाला वगैरे भाजून घेतला आणि त्यानंतर लगेच फोडणीला लागले. तर तेल गरम केलं, त्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं आणि छान गोल्डन फ्राय करून घेतला. आता काळा मसाला बनवला, त्यामध्ये मी खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर सगळंच बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये. ते पण आता इथं फोडणीमध्ये टाकून दिलेलं आहे. तर याला पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त काही भाजायचं नाही कारण की ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे. आणि लगेच यामध्ये टोमॅटो सोडला एक मीडियम साईजचा, त्याला आपण थोडंसं परतून घेऊया. आता टाकूयात मसाले. तर हळद टाकली इथं थोडीशी आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट, म्हणजे जितकं तुम्हाला लागेल तितकं तुम्ही तिखट टाकू शकता. तर इथं मी 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर टाकायचं आहे घरगुती काळा मसाला. आता काळा मटण बनवतो तर काळा मसाला तर पाहिजेच. तर यांना सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ, हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मिक्स झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेलं अर्धा किलो मटण आपल्याला ते बी टाकून द्यायचं आणि एकदम छान खालीवरी असं परतून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याला आपल्याला थोडंसं कोथिंबीर टाकून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. झाकल्यानंतर याला सुटेल पाणी आणि आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं मटणाला पाणी सुटलेलं आहे. अजून 2-3 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. नंतर मग एका गॅसवर पाणी गरम केलेलं होतं मी आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर आपलं मटण लवकर शिजेल आणि टेस्ट पण भारी लागते. तर इथं पाणी टाकून आता शिजू देते. आता हे शिजायला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागेल. नंतर आपण बघ चेक करूया. तर तोपर्यंत मी टाकले इकडं भाकरी, कारण की आता काळं मटण म्हणलं तर ऑलवेज भाकरच पाहिजे असते. आणि इकडं भाजी पण तयार आहे, बघू शकता एकदम झणझणीत असं मटण बनून तयार आहे आपलं काळं मटण. एकदम टेस्टी दिसते. मस्त ताट वाढूयात आणि टेस्ट करूयात.